गुड मॉर्निंग स्टुडंट. तर आजचा टॉपिक आहे गद्य आकलन. जो आपल्या मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये 8 मार्कासाठी प्रश्न असतो, जो सुरुवातीचा प्रश्न असतो, गद्य आकलन. तर आज सुरू करूया आज आपण. तर गद्य आकलन म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, त्यामध्ये कोणत्या प्रकारची उत्तरे अपेक्षित असतात, त्यावरती आपण 2-3 उदाहरणे पाहू, त्याची पूर्ण ओळख सुद्धा करून घेऊ. तर त्या टॉपिकचं ऍक्च्युली नाव आहे, खरं नाव अपठित गद्य आकलन. जो प्रश्नपत्रिकेमध्ये हा पहिला प्रश्न असतो, अपठित गद्य आकलन. आपण पाठ्यपुस्तकात गद्य व पद्य पाठांचा अभ्यास करतो. गद्य म्हणजे जे लेसन्स असतात किंवा ज्याला आपण धडे बोलतो किंवा चॅप्टर्स असतात. पद्य म्हणजे जे पोएम्स किंवा जे कविता वगैरे असतात ते. गद्य व पद्य पाठांचा अभ्यास करतो. विविध साहित्य प्रकाराच्या अभ्यासाबरोबर भाषिक अंगाने प्रत्येक पाठाचा अभ्यास आपणास करावाचा असतो. विद्यार्थ्याची भाषा समृद्धी, भाषिक विकास ही मराठी भाषा अध्ययन अध्यापनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच पाठ्यपुस्तकातील पाठाच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्याला कोणतेही साहित्य वाचल्यानंतर त्याचे आकलन होणे, आस्वाद घेता येणे व त्या भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे ही उद्दिष्टे साध्य करता येतात. अशा पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात अपठित गद्य उतारा हा घटक समाविष्ट केला आहे. गद्य उतारा वाचून त्याचे आकलन होणे व त्यावरील स्वाध्याय तुम्ही स्वअध्ययनाने करणे अपेक्षित आहे. आता हे जे आहेत, आता हा जो टॉपिक दिलाय की अपठित गद्य आकलन, तो अपठित गद्य आकलन जो असेल तो तुम्हालाच का दिला, या वर्षासाठीच का दिला किंवा 9वी-10वी साठीच का, जे महत्व काय किंवा त्याचे इम्पॉर्टन्स काय, की आता तुम्हाला जी भाषा समृद्धी असेल किंवा भाषिक विकास असेल, हे काय ते मराठी भाषा अध्यापनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. पण कोणतेही साहित्य वाचतो आपण, कोणतेही पुस्तक वाचतो, वाचल्यानंतर आकलन होणे व आस्वाद घेणे व भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे हे उद्दिष्ट साध्य करता आली पाहिजेत. आता पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने म्हणजे तुम्हाला भाषेचं आकलन व्हावं, परत तो जो उतारा दिला असेल, जो काही तुम्हाला दिले असेल त्याचे आकलन व्हावं किंवा मूल्यमापन करण्याचं कौशल्य प्राप्त व्हावं, यासाठी तुम्हाला काय दिले ते अपठित गद्य उतारा दिलेला आहे. तर तो तुम्हाला उतारा दिलेला आहे, तो कसा अपठित म्हणजे काय, तो तुम्ही कुठे वाचलेला नसणार किंवा तुम्ही कोणत्या अशा वेगळ्या पुस्तकातून दिलेला असणार किंवा वेगळ्या अशा यातून सॉरी, एक मिनिट. कोणत्याही पाठ्यपुस्तकात दिलेला असतो किंवा एक उतारा असा असतो की जो आपल्या पाठ्यपुस्तकातील असतो आणि बाकीचे असतात हे बाकीच्या पाठ्यपुस्तकाला किंवा बाहेरच्या पुस्तकातील उतारे असतात. तर हे उतारा वाचून तुम्हाला आकलन होणे आणि तुम्ही स्वाध्यायन करणे, म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम तो काय करायचंय, वाचायचंय, वाचल्यानंतर तुम्हाला आकलन करून घ्यायचंय, परत तो स्वाध्यायाने तुम्हाला काय करायचंय, तो सॉल्व्ह करायचंय. तर त्याचे आपण काही उदाहरणं बघू. त्या उदाहरणावर आपल्याला समजलं की तो कसा वाचायचा आहे, नंतर ते वाचल्यानंतर त्याचा स्वाध्याय कसा सोडवायचा आहे, त्यावरती कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात, कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यावरती विचारले जातात. तर आपण सुरू करू. 2 ते 3 आपण उदाहरणे पाहू, 2 ते 3 आपण उतारे पाहू. त्या उदाहरणावरून आपल्याला समजेल की कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यावरती आपल्याला कशी उत्तर द्यायची किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न आल्यानंतर कोणत्या प्रकारची उत्तरं द्यायची. सर्वप्रथम हा प्रश्न पहिला बघू. खालील आकृती बंद पूर्ण करा. आता तुम्हाला काय दिलं, तो पहिल्यांदा एक असा कोणताही उताराला किंवा कोणतेही पद्य आले किंवा कोणत्याही गद्यावरती तुम्हाला जर प्रश्न विचारले, तर सर्वप्रथम पहिला प्रश्न हा आकृतीबंधाचा असतो. तुम्हाला हा प्रश्न काय असतो, प्रश्नामध्ये आकृतीबंधच पूर्ण करावा लागतो. हा तुम्हाला 2 मार्कासाठी कंपल्सरी म्हणजे अनिवार्यच आहे की 2 मार्कासाठी हा विचारलाच जातो. आता इथे एक उत्तर दिलंय, उत्तराच्या अगोदर तुम्हाला काय दिलेला असतो, तो प्रश्न दिलेला असतो. विद्यार्थ्याची समाजात वेगळी ओळख निर्माण करणारी सवय. आता यामध्ये कसं तुम्हाला प्रश्न तर दिलेले आहेत स्टार्टिंगला, सुरुवातीलाच प्रश्न दिलेले आहेत. आता हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवून किंवा मनात ठेवून तुम्हाला काय करायचं, हा पूर्णपणे उत्तरा वाचायचंय. उत्तरा वाचल्यानंतर तुम्हाला आपोआप काय मिळून जातील, हे
त्याचे उत्तर मिळून जातील. विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढाच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. आता यामध्ये बघा तुम्हाला पहिला प्रश्न विचारला काय होता, की विद्यार्थ्याची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी. तर सवयी कोणत्या? कोणत्याही 4 सवयी लिहायच्यात. त्यामध्ये कोणते येणार? चांगलं साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा आणि आवश्यक असेल तेवढेच बोलणारा. म्हणजे हे 4ही उत्तर तुम्हाला मिळाले आहेत, तर याचे 2 मार्क तुम्हाला मिळून जातात. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे आहे? याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हाला दिशा ठरवायची आहे आणि तुम्हाला त्या दिशेने चालायचं आहे. हे स्वप्रयत्नाने शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत. त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर ते संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यात मदत करतात. तर हा जो पाठ दिलेला आहे, त्यावरती एक दुसरा शेवटचा क्वेश्चन येतो, की जो खूप महत्त्वाचा असतो. चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्व घडते. हे उदाहरणासह स्पष्ट करा. म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचे? स्वमत मांडायचे किंवा स्वतःचं मत मांडायचं, पण उदाहरणासहित. हे 2 जे प्रश्न असतील, हे 2 प्रश्न काय कंपल्सरी तुम्हाला येतातच. पहिला प्रश्न असेल, की बंध पूर्ण करा आणि दुसरा असेल स्वमत मांडा. हे 2 प्रश्न कसे असतात हे कंपल्सरी आहे आणि प्रत्येक उत्तरावरती हे प्रश्न विचारलेच जातात. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते प्रश्न विचारले जातात ते बघू. हाच उत्तरा घेऊ आणि ह्याच उत्तरावरती आपण प्रश्न बघू. तर हाच उतारा मी घेतलेला आहे. त्याचं उत्तरही पहा, की विद्यार्थ्याची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी. आपण जसं मगाशी उत्तर पाहिलं ते चांगले साहित्य वाचणारा, योग्य ते बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा. आता हा प्रश्न पूर्णपणे 8 मार्कासाठी येतो. पण 8 मार्कासाठी आल्यानंतर पहिला जो क्वेश्चन असेल, पहिला क्वेश्चन किती मार्कासाठी येतो? 2 मार्कासाठी येतो. त्यानंतर बाकीचे जे असेल, चौथा प्रश्न पाहिला की आपण स्वमत. चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्व घडते. हे जर 2 प्रश्न असतात, हे 2 प्रश्न कसे आहेत? हे कंपल्सरी येतच किंवा प्रश्न हे येतच. आकृतिबंध पूर्ण करा आणि स्वमत. ह्या दोन्हीच्या व्यतिरिक्त अजूनही दुसरे क्वेश्चन घातले असतात, ते कशावरती असतात? उत्तरावरतीच आधारित असतात. पण काही-काही वेळेला एका वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न येतात. काही-काही वेळी व्याकरण असतं त्याच्यामुळे काही-काही वेळी सूचना काही-काही वेगळ्या केल्या असतात. त्या सूचनेप्रमाणे आपल्याला कृती करावी लागते. तर यामध्ये बघू एका वाक्यात उत्तरे कशी किंवा आकलन कोणतं आलंय. एका वाक्यात उत्तरे लिहा. चांगल्या सवयी कोणत्या चालना देत नाहीत. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत. आता कंसातील योग्य शब्द वापरून रिकामी जागी भरा. निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष डॅश आवश्यकता पडत नाही. विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. व्याकरण अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तुम्हाला दिशा ठरवायची आहे. आता तुम्हाला जो असेल तो कसा डॅश करून दिलाय किंवा अधोरेखित करून दिलंय. याची तुम्हाला काय शब्दाची जात ओळखायची आहे. त्या शब्दाची जात कोणती आहे? सर्वनाम. सूचनेप्रमाणे कृती करा. विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भूतकाळ करा. विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. म्हणजे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न येतात. 4ही प्रश्न तुम्हाला 8-8 मार्कासाठी सोडवायचे आहेत. आता 4 प्रश्नापैकी 2 जे प्रश्न असतील, प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 4 हे 2 जे प्रश्न असतील, हे 2 प्रश्न कसे असतात ते कंपल्सरी येतातच किंवा हे त्यामध्ये ठरलेलेच क्वेश्चन असतात. बाकीचे 2 जे क्वेश्चन असतील, बाकीचे 2 क्वेश्चन मध्ये त्यांचे स्वरूप बदललेले असेल किंवा वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. काही वेळेला एका वाक्यात उत्तरे विचारले असतात. काही वेळेला व्याकरणावरती आधारित प्रश्न विचारलेले असतात किंवा अजून काही विचारले जाऊ शकतात ह्याच्यामध्ये.
तर हा एक उतारा झाला. आपण आता दुसरा उतारा घेऊ. त्या अगोदर एक प्रश्न राहिला की शेवटचा जो प्रश्न होता की स्वमत मांडायचं. स्वमत मांडायचं म्हणजे काय करायचंय की तुम्हाला तुमचं मत काय आहे किंवा तुमचा व्ह्यू काय आहे, तुम्ही त्याच्यावरती कसा विचार करता, हे हे उत्तर लिहायचं. आता हे उत्तर लिहिताना तुमची भाषा ओघवती पाहिजे, तुमची भाषा शुद्ध पाहिजे. कारण हा प्रश्न जो असेल, हा प्रश्न किती मार्काला आहे? 2 मार्कासाठी असतो. 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो, तर उत्तर जे असेल, उत्तर हे तुमच्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून असतं किंवा तुमच्या व्ह्यू वरती अवलंबून असतं. मग त्यामुळे ह्याची उत्तरं जी असतील, उत्तर काय प्रत्येक विद्यार्थ्याचे काय येणार आहे, हे वेगवेगळे उत्तर येणार आहेत. पण बाकीचे उत्तर जर पाहिले, बाकीचे उत्तर काय आहे ते सारखेच येणार आहेत. पण जेव्हा तुम्ही शेवटचं उत्तर लिहायला जातं किंवा स्वमतावरती उत्तर लिहायला जातात, त्यावेळी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या बुद्धिमत्तेवरती लिहायचंय. तुम्हाला त्या आधारे काय समजलं, तर ते पाठ वाचल्यानंतर तुम्हाला काय समजलं, तुमचं स्वमत काय आहे त्याच्यावरती, हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायचंय आणि त्यानुसार तुम्हाला ते लेखन करून त्याचं उत्तर लिहायचं. तर आता ह्याच्यामध्ये प्रश्न दिला होता, की चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्व घडते. हे उदाहरणासह स्पष्ट करा. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, की चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न हे जर तुमच्या बरोबर असेल, तर तुमचे व्यक्तिमत्व कसे घडते, चांगले घडते. आता ह्याच्यावरती तुम्हाला तुमच्या आधारेवरती किंवा तुमच्या कल्पकतेवरती तुम्हाला काय करायचे, उत्तर लिहायचे. तर ते एक उदाहरण दिलंय, की उत्तर कसं असावं. मानवी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढाच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा, माणूस समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. म्हणजे चांगल्या सवयीमुळे माणसाचे व्यक्तिमत्व खुलते. तसेच एखादे ध्येय निश्चित करून ते ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपण स्वतःहून प्रयत्न केल्याशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. याचे उत्तम उदाहरण लता मंगेशकर. तिने स्वप्रयत्नाने संगीत क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाने चालना देत नाहीत, तर ध्येय गाठण्यास मदत करतात व संपूर्ण मानवी जीवन उद्योगात करण्यास मदत करतात. आता इथे लेखकाने कुणाचं उदाहरण दिलेलं आहे? लता मंगेशकरांचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही इथे कुणाचंही उदाहरण देऊ शकता. जसे एपीजे अब्दुल कलाम असतील, महात्मा गांधी असतील किंवा अजून खूप असे थोर माणसं आहेत, की ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने किंवा चांगल्या सवयीने काय केले, त्यांचे व्यक्तिमत्व खुलवले किंवा व्यक्तिमत्व काय केले, चांगले केले. इथे लता मंगेशकरांचं उदाहरण दिले, तुम्ही दुसरं कुणाचंही उदाहरण देऊ शकता. एपीजे अब्दुल कलाम असतील, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा अजून कोण थोर व्यक्तिमत्व असतील, त्यांची उदाहरणं देऊ शकता. आता आपण दुसरा पाहू. आता प्रश्न येताना कशा प्रकारचे प्रश्न येतात? तर सर्वप्रथम पाहू की हा किती मार्कासाठी प्रश्न येतो आणि कसे प्रश्न येतात ते पहा जरा. आता पाहतो एक नमुना प्रश्नपत्रिका दाखवलेली आहे मी. इथे नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न कोणता आहे? प्रश्न पहिला अ. खालील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. ही कृती करा जी असेल, हा किती मार्काचा प्रश्न आहे? हा 2 मार्काचा प्रश्न आहे. त्यानंतर पर्यायी शब्द लिहा. हाही 2 मार्काचा प्रश्न आहे. व्याकरणासाठी किती 1 मार्कासाठी लिहिलेलं आहे. त्यानंतर चौथा स्वमतासाठी किती 2 मार्क दिलेत. म्हणजे टोटल असे किती 8 मार्कासाठी काय येतो तुम्हाला, हा पूर्णपणे उत्तर येतो. म्हणजे तुम्हाला 8 मार्क असे मिळू शकतात जर तुम्ही तो उतारा जो असेल, उतारा हा पूर्णपणे वाचून चांगल्या प्रकारे आकलन केलं, चांगल्या प्रकारे तुम्ही जी उत्तरं दिली, तर तुम्हाला ते 8 ते 8 पैकी काय करू शकतात, ते मार्क मिळू शकतात. तर असे किती उत्तर येतात पहा. म्हणजे असे 3 उतारे तुम्हाला काय दिलेले जातात, हे प्रश्नपत्रिकेमध्ये दिले जातात आणि प्रश्नपत्रिकेमध्ये 3 जेव्हा उतारे दिले जातात, तेव्हा त्यामधील काय असतो, हा एक हा अपठित असतो आणि 2 हे कसे सॉरी, एक हा अपठित असतो आणि 2 हे पठित असतात. आता अपठित आणि पठित म्हणजे काय?
की एक असा उतारा दिला असतो तो तुम्ही कधी वाचलेला नसेल किंवा दुसऱ्या पुस्तकातून वाचून तो तुम्हाला उत्तर दिलेलं असेल आणि 2 अशी उदाहरणं असतात किंवा 2 असे हे असतात उतारे असतात की जे तुम्ही ते वाचलेले असतील किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामधून घेतलेले असतात. तर असे टोटल किती येतात हे 3 उतारे आहेत आणि त्या 3 उतार्यावरती तुम्हाला काय करायचे ते प्रश्न सोडवायचे. तर 3 उतारे येतात तर तुम्हाला किती 8 ते 24 काय केले जातात तुम्हाला हे 24 मार्कासाठी 3 उतारे दिले जातात आणि 3 उतारे काय केले जातात हे 3 उत्तरावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे 24 मार्क तुमच्या हातचे मार्क आहेत, की तुम्ही फक्त उतारे वाचून तुम्ही काय करू शकता त्यावरती 24 पैकी 24 मार्क मिळवू शकता. तर हे अत्यंत सोपं आणि अत्यंत असे कसे ज्याला आपण बोलतो ना मार्क मिळवण्यासाठी मार्क मिळवण्यासाठी कमी मेहनत आणि जास्त मार्क ह्या प्रकारचा हा उत्तर आहे. ते अपठित गद्य आकलन आहे. की तुम्हाला कमीत कमी बुद्धी वापरून किंवा कमीत कमी तुम्हाला वाचन करून तुम्हाला जास्तीत जास्त काय करू शकता ते तुम्ही मार्क मिळवू शकता. तर असे 3 हे दिले जातात उत्तरे दिली जातात. त्यामध्ये एक उत्तर हा अपठित असतो. 2 उतारे हे कसे असतात ते पठित असतात. म्हणजे एक न वाचलेला असतो आणि 2 कसे असतात ते न वाचलेले असतात. तर यातील दुसरं उदाहरण पाहू. दुसऱ्या उदाहरणामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि ते कसे सोडवले आहेत ते बघू आता आपण. प्रश्न दुसरा. खालील अपठित उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा. पहिला प्रश्न आकलनामध्ये. त्यामध्ये काय दिलेलं आहे? चौकटी पूर्ण करा. किती 2 मार्काला प्रश्न आले आणि चौकट पूर्ण करायचे. त्यामध्ये 4 प्रश्न दिले आहेत. झेंड्याचा पांढरा रंग गुणाचे प्रतीक. झेंड्याचा केशरी रंग गुणाचे प्रतीक. झेंड्याचा हिरवा रंग गुणाचे प्रतीक. झेंड्यातील चक्र असे सांगते. आता जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवता किंवा उतारा सोडवता, तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काय करायचंय, की जेव्हा प्रश्नावर क्रमांक टाकला, प्रश्न क्रमांक टाकल्यानंतर जो तुम्हाला आकृतीबद्ध दिलेला असेल किंवा जो काही पहिला प्रश्न दिलेला असतो जो की आकृती पूर्ण करा किंवा चौकटी पूर्ण करा किंवा अजून काही दिलं असेल तो प्रश्न तुम्हाला काय करायचा जसा तसा लिहून घ्यायचा आणि उत्तरासाठी जागा सोडायची. का? जेव्हा तुम्ही उतारा वाचता वाचता तुम्हाला काय येतात हे उत्तर समजू लागतात आणि उत्तर जेव्हा समजू लागतात तेव्हा तुम्हाला चटकन तिथे काय करता येतं ते उत्तर लिहिता येतात. ते फक्त केव्हा करायचे जेव्हा तुम्हाला आकृती दिलेल्या असतात किंवा तुम्हाला अशा चौकटी दिलेल्या असतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचे ते प्रश्न तसे सोडवायचे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं चौकटी पूर्ण करा हा पहिला प्रश्न आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं तो प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये लिहून घ्यायचा जसा जसा आणि उत्तरासाठी काय करायचे जागा सोडायच्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं जो उतारा दिलेला असेल तो उतारा काय करायचा तुम्हाला वाचायला घ्यायचा. आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा, साधेपणाचा निदर्शक आहे. म्हणजे आता पहिला प्रश्न असेल पांढरा रंग गुणाचे प्रतीक. प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे. आणि त्यावरील अशोक चक्र काय सांगते? ते सद्गुणाची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण ध धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची सूत्रे राहू द्यात. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा आणि नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरित श्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवानिवृत्तीने व निरंकारीपणे आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही उतारे वाचत जात असतानाच तुम्हाला त्यामध्ये काय मिळत जातं ते उत्तर मिळत जातं आणि जसे जसे उत्तर मिळत जातं तुम्हाला त्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला काय करायचे ते उत्तर लिहत जायचे. तुम्हाला चारही प्रश्नांची जे उत्तर मिळाले की झेंड्याचा पांढरा रंग गुणाचे प्रतीक. तर कोणते गुण दाखवत? प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे. झेंड्याचा केशरी रंग गुणाचे प्रतीक. त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे. झेंड्याचा हिरवा रंग गुणाचे प्रतीक. हरित श्यामल भूमातेचा निदर्शक आहे. झेंड्यातील चक्र हे सांगते गतिमान रहा. म्हणजे तुम्हाला चारही प्रश्न काय केले जात आहे
चारही प्रश्नाची उत्तर मिळालेली आहेत. आता त्यामध्ये दुसरा प्रश्न काय आला, आकृतीबंध पूर्ण करा. पण कोणता प्रश्न आहे? झेंड्यावर अशोक चक्र सांगते. तर झेंड्यावर अशोक चक्र काय काय सांगते हे तुम्हाला लिहायचे. की सद्गुणाचे धर्माचे गुण सांगते. झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू. चक्र म्हणजे गती. आता ह्याच्यामध्ये काही प्रश्न असे आहेत की जे प्रश्न व्याकरणावरती आधारित असतात. जसे आपण आतापर्यंत शिकत आलो की विभक्ती असेल, समास असेल, शब्दाचे जाती असतील, काळ असतील किंवा अजून काय असेल, त्या व्याकरणावरती आधारित तुम्हाला काय केले जातं, ते प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न कोणता आहे? तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करा काय ते? त्याचं सामान्य रूप ओळखायचं आणि त्याचा मूळ शब्द ओळखायचा. झेंड्याखाली हा शब्द दिला जातो, त्याचं तुम्हाला सामान्य रूप ओळखायचं. कोणता? झेंड्या. मूळ शब्द काय? झेंडा. शब्द प्रकाशाचा. सामान्य रूप काय याचं? प्रकाशा. पण मूळ शब्द कोठून आला हा? प्रकाश. आता त्यामधील दुसरा शब्द आहे विभक्ती प्रत्यय. विभक्ती ओळखायची आपल्याला. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाला लागलेल्या विभक्ती प्रत्यय व विभक्ती ओळखा. आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा प्रत्यय कोणता आहे? आता तुम्हाला सॉरी, पहिला कोणता अधोरेखित कोणता शब्द कळून दिलेला आहे? झेंड्याचा. आता झेंड्याचा जो असेल त्याला प्रत्यय कोणता लागलेला आहे? चा. विभक्ती कोणते? षष्टी एकवचन. म्हणजे तुम्हाला काय केले जातात, हे व्याकरणावरतीही 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे व्याकरणावरती येणारे प्रश्न जे असतील हे फक्त व्याकरणाच्या विभागामध्ये किंवा व्याकरणाच्या पाठमध्ये येतील असे नाही. ते तुम्हाला गद्य आकलनमध्ये येऊ शकतात आणि पद्य आकलनमध्येही येऊ शकतात. त्यामुळे तुमची व्याकरणाची तयारी जी असेल, व्याकरणाची तयारी कशी पाहिजे? पुरेपूर पाहिजे. जर तुमची व्याकरणाची तयारी जी परिपूर्ण असेल किंवा पूर्ण असेल, तुम्हाला जर मिळणारे मार्क असतात ते कसे मार्क मिळतात, ते फुल मार्क मिळून जातात किंवा पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळून जातात. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न स्वमत. स्वमत म्हणजे काय? स्वतःचं मत. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा. आता झेंड्यातील अर्थपूर्णता जी असेल, असं नाही की तुम्हाला तो ह्याच्यामधीलच उत्तरामध्ये जे दिलेल्या उत्तरामधील तुम्हाला काय लिहायचं, तुम्हाला ते जे स्पष्ट करायचं किंवा त्या आधारे स्पष्ट करायचं असं नाही. तुम्हाला तुमच्याद्वारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, हे स्पष्ट करू शकता किंवा तुमच्या मनाद्वारे सुद्धा स्पष्ट करू शकता. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. झेंड्याच्या वरच्या भागावर असलेला केशरी रंग हा त्यागाचे व नम्रतेचे प्रतीक आहे. देशासाठी ज्या ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्वांच्या त्यागाचे प्रतीक म्हणजे केशरी रंग. झेंड्याचा पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याच्या, साधेपणाचा निदर्शक आहे. तो पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे. झेंड्याच्या खालच्या भागात असणारा हिरवा रंग हा हरित श्यामल भूमातेचा आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. झेंड्यावर असलेले अशोक चक्र हे सद्गुणाची, धर्माची खूण आहे. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय आणि सत्यमय राहू, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे स्वमत लिहिताना तुम्हाला असं नाही की तुम्हाला उत्तरामधलेच उत्तर लिहायचे. स्वमत लिहिताना तुम्ही स्वतःच्या मनानेही उत्तर लिहू शकता किंवा स्वतःच्या मनाने तुम्ही उत्तरे तयार करू शकता. तर आपण हे 2 उदाहरणं पाहिली. या 2 उदाहरणं तुम्हाला स्पष्ट झालेलं असेल की काय उतारा म्हणजे काय असतो, की उतारावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा त्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आता आपण अजून एक उतारा बघू, त्याच्यानंतर सूचनेनुसार त्याच्या कृती करू. त्यानंतर आपण रिव्हिजन घेऊ की काय असतं गद्य आकलन किंवा अपठित गद्य आकलन काय असतं. अजून एक उतारा पाहू आपण, त्यामुळे तुम्हाला कल्पना स्पष्ट होऊन जाईल की अपठित गद्य आकलन असतं काय नेमकं. खालील उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता जे उत्तर दिले, उतारा वाचून तुम्हाला काय करायचे, ते सूचनेनुसार कृती करायचे. पहिला काय दिले, पहिला प्रश्न आकलनावरती असतो. आकलनावरती म्हणजे की तुम्हाला उतारा वाचल्यानंतर काय समजलं, उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये काय आलं.
पहिलं एक कोष्टक पूर्ण करा. कोष्टक काय दिलेले आहेत ते लेखकासाठी रमणीय होते, लेखकासाठी रमणीय नव्हते. इथे तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिले आहेत, पण प्रश्न कसे दिले जातात ते लेखकासाठी रमणीय होते. एका वाक्यात उत्तर लिहा. लेखकाने पावसाची कोणती कोणती रूपे अनुभवली? हा प्रश्न आहे. आता पण उत्तर अजून आपण वाचलेलं नाही. आपण सर्वप्रथम उत्तर वाचून घेऊ, त्यानुसार त्याची उत्तर कशी आली ते पाहू. रम्य ते बालपण असे म्हटले जाते, पण माझे बालपण काही रमणीय नाही. फक्त बालपणी अनुभवलेला पाऊस मात्र अतिशय रमणीय आहे, यात काही शंकाच नाही. मला जेव्हापासून आठवते तेव्हापासून पाऊस हा मुसळधार कोसळणार असाच आहे. पावसाची कितीतरी रूपे मी तेव्हा अनुभवली. अगदी उन्हाळ्यातच कोसळणारा सोसाट्याचा वारा, वावदानासारखा येणारा आणि आंब्याच्या नासाडी करणारा अवकाळी पाऊस आणि मृगाच्या दिवशी विजासह बरसणारा, अशी पावसाची विविध रूपं असायची. कधी कधी पाऊस रात्रीच्या मुक्कामाला यायचा. साधारण संध्याकाळी 4:30-5 वाजता जो पाऊस सुरू व्हायचा तो रात्री, दुसऱ्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी असाच पुढे 2-3 दिवस. अधूनमधून थोडी विश्रांती जरी त्याने घेतली किंवा त्याचा वेग जरी थोडा कमी असला तरी पाऊस मात्र थांबत नसे. सततधार पाऊस सुरू असायचा. या पावसाचा विशेष असा असायचा की त्याची गती, वेग आणि आवाज 2-3 दिवस सारखाच असायचा. तर थोडासा बदल झाला तरी थोडाच वेळ, पण पुन्हा आपल्या पूर्वगतीने त्याचे कोसळणे चालूच व्हायचे. आता इथे लेखकाने उत्तरामध्ये काय दिले, पाऊस कसा असतो किंवा लेखकाने अनुभवलेला पाऊस याचे स्पष्टीकरण दिले किंवा याचं लेखन केलेलं आहे. तर आपला पहिला प्रश्न काय होता, लेखकाचे रमणीय होते पाऊस. लेखकासाठी रमणीय नव्हते बालपण. लेखकाने पावसासाठी कोणती कोणती रूपे अनुभवली? तर उन्हाळ्यात कोसळणारा पाऊस, सोसाट्याचा वारा वावदानासह येणारा, आंब्याच्या नासाडी करणारा, अवकाळी व मृगाच्या दिवशी विजासह बरसणारा, अशी पावसाची विविध रूपे लेखकाने अनुभवली. आता आकलनावरती म्हणजे तुम्हाला काय आकलन झालं त्यामध्ये किंवा तुम्हाला काय समजलं त्या उत्तरामधून. योग्य पर्याय निवडून रिकामी जागी भरा. कधी कधी पाऊस डॅश डॅश मुक्कामाला यायचा. कधी कधी पाऊस रात्रीच्या मुक्कामाला यायचा. सततधार पावसाची वैशिष्ट्य लिहा. सततधार पावसाची गती, वेग आणि आवाज 3-3 दिवस सारखाच असायचा. त्यामध्ये थोडे व्याकरणावरती प्रश्न विचारले 2 मार्कासाठी. काळ बदलून वाक्य पुन्हा लिहा. पावसाची कितीतरी रूप मी अनुभवली. वर्तमान काळ करा. पावसाची कितीतरी रूप मी अनुभवतो. खालील वाक्यातील अव्यय ओळखून अव्ययाचे नाव लिहा. गती, वेग, आवाज 3-3 दिवस सारखा असायचा. अव्यय शब्द आणि अव्ययाचे नाव उभयनामी अव्यय. आता शेवटचा प्रश्न असतो तो स्वमत. मगाशी सांगितलं की स्वमत म्हणजे तुमच्या मनावरती आधार किंवा तुम्हाला काय आकलन झालं, तुम्हाला काय समजलं त्याच्या आधारावरती तुम्हाला काय करायचे ते प्रश्न लिहायचे, उत्तर लिहायचे. मृग नक्षत्र सुरू झाले की पूर्वी हमखास पाऊस पडायचा, पण आता ती स्थिती राहिली नाही. यालाच कारण मनुष्य प्राणीच आहे. आपले ऐहिक जीवन सुखकारक करण्याच्या नादात मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली. मोठ्या प्रमाणात खेड्यांचे शहरीकरण केले. जमिनीवर झाडे व मोठ्या प्रमाणात जंगले असतील तर झाडे जमिनीखाली पाणी टिकवून ठेवतात. जंगले असले की मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पण आता मात्र निसर्गाचे वेळापत्रकच बदललेले आहे. पावसाळ्यात पाऊस न पडलेल्याने दुष्काळ पडतो आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. निसर्गाचे चक्र सुरळीत होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःच्या मनाने किंवा स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती किंवा स्वतःच्या वाचनावरती देऊ शकता तुम्ही.
तर आज आपल्याला शिकण्यासाठी पाठ होतं अपठित गद्य आकलन. त्या अपठित गद्य आकलन म्हणजे काय ते बघू, रिव्हिजन करू आपण, एक शेवटचा उतारा पाहू आणि आपलं लेक्चर इथे संपू. आपण पाठ्यपुस्तकात गद्य व पद्य पाठाचा अभ्यास करतो. विविध साहित्य प्रकाराच्या अभ्यासावर भाषिक अंगाने प्रत्येक पाठाचा अभ्यास आपणास करायचा असतो. म्हणजे आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काय करतो, गद्य तेवढंच वाचतो, पद्य तेवढंच वाचतो. वेगवेगळ्या साहित्य प्रकाराचा अभ्यास करतो, वेगवेगळ्या अंगाने त्याचा काय करतो, पाठाचा अभ्यास करतो. विद्यार्थ्याची भाषा समृद्धी, भाषिक विकास ही मराठी भाषेच्या अध्ययनाची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. आता मराठी भाषा जर शिकायची असेल किंवा शिकवायची असेल तर तुम्हाला काय बघायला पाहिजे, तुम्हाला सर्वप्रथम भाषा समृद्धी कशी आहे, भाषिक विकास हा कसा होतो, हे प्रमुख वैशिष्ट्य कशाची, अध्ययन आणि अध्यापनाची. म्हणून पाठ्यपुस्तकातील पाठाच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्याला कोणतेही साहित्य वाचल्यानंतर त्याचे आकलन होणे, आस्वाद घेता येणे व त्या भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे हे उद्दिष्ट साध्य करता येतात. असे पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात अपठित गद्य उतारा हा घटक समाविष्ट केला आहे. गद्य उतारा वाचून त्याचे आकलन होणे व त्यावेळेस स्वाध्याय तुम्ही स्वाध्यायाने करणे अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला जे गद्य दिलेलं असेल किंवा गद्य उतारा जो दिलेला असेल तो तुम्हाला वाचायचा आहे, त्याचं आकलन करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वाध्यायाने त्याच्यावरती प्रश्न जे असतील प्रश्नांची उत्तर काय करायचे तुम्हाला लिहायचे आहेत. तर हा जो असेल पाठ जो असेल किंवा गद्य आकलन जे असेल हे का दिलं जातं, कशासाठी दिलं जातं, का तुम्ही दुसऱ्या प्रकारावरती क्वेश्चन विचारू शकता, दुसऱ्या प्रकारावरती प्रश्न येऊ शकतात, पण ह्याच गद्य प्रकारावरतीच का किंवा अपठित गद्य उताराच का तुम्हाला दिला जातो, का तर तुमचं जे तुम्हाला कोणतेही साहित्य साहित्य वाचल्यानंतर आकलन कसं होतं ते तुम्हाला समजून परीक्षकाला समजून घ्यायचं, तुम्ही किती आस्वाद घेता किंवा तुम्हाला व्यावहारिक भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन कसं करता हे उद्दिष्ट साध्य करता आले पाहिजे. तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला काय दिले जातात, ते अपठित गद्य उतारा दिला असतो. अपठित गद्य आकलन हा एक टॉपिक आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो. तर तुम्हाला भाषेचं आकलन किती आहे, तुम्हाला मूल्यमापन करण्याचं कौशल्य किती प्राप्त झालेलं आहे, तर हे उद्दिष्ट असतं परीक्षकाचं की तुमचं मूल्यमापन करायचं आहे, तुम्हाला मूल्यमापनाचं कौशल्य किती प्राप्त झालेले आहे हे बघायचं. तर आपण अजून एक उतारा पाहू, त्या उतारानंतर आपण इथेच थांबू. तर हा एक उतारा आहे, उताराचे उत्तर दिलेले नाहीयेत पण आपण हा उतारा शोधायचा प्रयत्न करू. जर तुम्हाला हा उतारा स्क्रीनशॉट करून घ्यायचा घरी सोडवण्यासाठी किंवा घरी तुम्हाला हे करण्यासाठी सोडवण्यासाठी किंवा घरी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा सराव करण्यासाठी तर तुम्ही घेऊ शकता. तर हा प्रश्नपत्रिका येताना नमुना प्रथम सत्र पत्रिकेचा पहिला उतारा किंवा पहिला प्रश्न आहे, तो 8 मार्कासाठी आलेला आहे. तो कसा आलेला आहे ते आपण पाहू आणि त्याचं उत्तरही पाहू आपण. खालील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आकृतीबंध पूर्ण करा. आता आकृतीबंधामध्ये तुम्हाला किती दिले, 2 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न कोणता, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात, तिसरी घंटा घणघणण्याचा परिणाम. आता हे किती मार्काला दिलेले तुम्हाला, हे 2 मार्कासाठी प्रश्न दिलेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती 1-1 मार्क आहे. तर आपण सर्वप्रथम आपण उत्तर वाचू, उत्तर वाचल्यानंतर त्या प्रश्नांची आपण काय करू, उत्तरे शोधू. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद झाला. उगीचच इकडून तिकडून वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेने स्थिर झाल्या. लोकांचे लक्ष आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. सभ्य स्त्री पुरुष हो, आपण वाद्य विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्यास नम्र विनंती आहे. मी कार्यक्रमाला सुरुवात करतो.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत या पिडल वादनाने होईल. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवका मुसाफिर आहे. हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती आहे. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करेल याची मला खात्री होती. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. हा जो उत्तर असेल, हा उतारा कशातील आहे हा? बेटा मी ऐकतो आहे. या पाठातील हा उद्गार तुम्ही शिकलेला असेल. हा पाठातील हा काय आहे? उत्तर दिलेले आहेत. आता आपण पहिला प्रश्न कोणता होता? आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कशाने झाली? तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने झाली. तिसरी घंटा घणघणण्याचा परिणाम. तिसरी घंटा घणघणण्याचा परिणाम काय झाला? बाहेरचा संमिश्र खोलाला बंद पडला. उगीच इकडून तिकडून वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेने स्थिर झाल्या. या दोन्हींची उत्तर आपल्याला मिळाली. पहिल्याचं उत्तर काय? की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने झाली. तिसरी घंटा घणघणण्याचा परिणाम काय झाला? की संमिश्र कोलाहल बंद झाला. बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद झाला. उगीचच इकडून तिकडून वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेने स्थिर झाल्या. आता याला पर्यायी शब्द लिहायचे. पर्यायी शब्द पर्यायी शब्द म्हणजे काय? की समानार्थी शब्द किंवा याला वेगळे असे शब्द कोणते? प्रशंसा, प्रवासी, चव, बेचव. तर याला तुम्हाला काय द्यायचे? ते पर्यायी शब्द द्यायचे. व्याकरण. आता व्याकरणामध्ये कोणते प्रश्न विचारलेत पहा. खालील दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. आता काळ ओळखायचा म्हणजे तुम्हाला सर्व काळ कसे पाहिजे ते पाठ पाहिजेत. कोणते काळ आहेत? आपले भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. होतो म्हणजे काय? हा भूतकाळ झालेला आहे. उत्तरातील 2 सर्वनामे शोधून लिहा. सर्व सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द. तर 2 सर्वनामे शोधून तुम्हाला काय करायचे ते इथे लिहायचे. आता सोमत म्हणजे काय? तुम्हाला स्वतःचं मन सांगायचंय, की त्यामध्ये काय सांगितले त्या उत्तराद्वारे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायचे. तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम जरूर सादर केला असेल, त्यावेळी तुम्हाला आलेल्या अनुभवाचे वर्णन करा. म्हणजे हा प्रश्न असेल, हा प्रश्न पूर्णपणे उत्तरावरती आधारित नाही. हा प्रश्न कशावरती आधारित आहे? तुम्हाला आलेल्या तुम्हाला आलेल्या अनुभवाचं काय करायचं? तुम्हाला हे प्रसंग लेखन करायचे किंवा तुम्हाला जो आलेला अनुभव असेल, त्या आलेल्या अनुभवाचं तुम्हाला काय करायचे? वर्णन करायचे. म्हणजे ह्याचं उत्तर जे असेल, याचं उत्तर तुम्हाला उत्तरामध्ये सापडणार नाही. याची उत्तर तुम्हाला कशामध्ये सापडेल? हे तुमच्या अनुभवामध्ये सापडेल. आता यामध्ये अजून एक पाहू आपण उदाहरण. खालील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनांसह कृती करा. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. लेखाला काहीतरी हरवल्यासारखे वाटायला लागलं. कारण आता सर्वप्रथम पहिला आपण काय करू? उत्तर वाचून घेऊ. आई तांदूळ निवडत बसलेली, आता खूप थकलेली तिच्यासमोर टेकलो. मी काय काय सांगत होती मन लावून ऐकत होतो. एकदम मला जाणवलं आई तांदूळ निवडते पण आजूबाजूला एकही चिमणी नाही. आईला तसं वाटलं तर ती सांगायला लागली, आता पहिल्यागत नाही राहिल्या चिमण्या, कुठं दिकोपाल झाल्या. उगाच काहीतरी हरवल्यासारखं वाटायला लागलं. गल्लीत आलो तर औषधाला चिमणी नाही. मन उगाचच बिरबिरायला लागलं. आईला सांगून तडक बाहेर पडलो. तळ्याजवळच्या शाळेजवळ पोहोचलो. शाळेजवळच्या सगळी झाडं तोडलेली, उजाड शाळा, लांबलचक वराण्यातून फिरताना चिमण्याची घरटी शोधू लागलो. कुठेच घरटं नाही. चिमण्यांना काय झालं? या प्रश्नानं मला पोखरायला सुरुवात केली. गल्लीतून परतताना लहानपणी सवंगडी भेटला. उत्तम बागायती शेती करतो तो सध्या. त्याला विचारलं, अरे चिमण्या गेल्या कुठे सगळ्या? त्याला काहीच कळेना. मग समजावून सांगितलं तर म्हणाला, कशाला राहतील त्या गावात? कशाला तर राहतील त्या गावात? आता कोणी चिमण्यांना पसामूठ सांडत नाही. पसामूठ सांडत नाही म्हणजे कोणी त्याला खायला देत नाही. त्यामध्ये पहिला प्रश्न कोणता आला होता? लेखकाला काहीतरी हरवल्यासारखं वाटायला लागलं. कारण आईच्या आजूबाजूला एकही चिमणी नव्हती. हे काहीतरी हरवल्यासारखं लेखकाला वाटत होतं. उत्तर लिहा.
लेखकाच्या शाळेची वर्तमानकालीन वैशिष्ट्ये. कोणते शाळेची वैशिष्ट्ये, वर्तमानकालीन शाळेची वैशिष्ट्ये? तर सगळी झाडं तोडलेली आणि चिमण्यांचे एकही घरटे तिथे सापडत नव्हते. अचूक विधान ओळखा. शाळेच्या वरांड्यात लेखक चिमण्या शोधत होते. शाळेच्या वरांड्यात लेखक चिमण्याची घरटी शोधत होते. याचं कोणतं हे झालं? अचूक विधान कोणतं? की शाळेच्या वरांड्यात लेखक चिमण्यांची घरटी शोधत होते. कारण सांगा. लेखकाच्या मित्राच्या मते चिमण्या न राहण्याचे कारण. कारण कोणीही त्यांना पसामूठ साडत नाही. पसामूठ साडत नाही म्हणजे त्यांना कोणी खायला देत नाही किंवा त्यांना कोणीही राहायला घर देत नाही. व्याकरण सर्वनाम ओळखायचे यामधील उत्तम बागायती शेती करतो तो सध्या. याचे सर्वनाम आहे तो. अधोरेखित शब्दाला लागलेल्या प्रत्यय सांगून विभक्ती ओळखा. गल्लीत आलं तर औषधाला चिमणी नाही. आता यामध्ये स्वमतामध्ये बघा कोणता प्रश्न विचारलाय? आपल्या अवतीभोवती चिमण्यांचा वावर हल्ली दिसत नाही. याची तुम्हाला जाणवलेली कारणे 8 ते 10 शब्दात लिहा. आता यामध्ये तुम्हाला तुमची वेगळी कारणं असू शकतात, वेगळी उत्तरे असू शकतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही उत्तर तुम्हाला उतारामध्ये सापडतील किंवा तुम्हाला पाठामध्ये सापडतील. नाही, तुम्हाला कुठे सापडतील हे तुमच्या अनुभवामध्ये सापडतील. तर आज आपण शिकलो गटित अपठित गद्य आकलन. तो किती 8 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. 8 मार्कासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात किंवा 8 मार्कासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न हे पाठावरती विचारले जातात ते पाहिले आपण. 4 उदाहरणे पाहिले आपण. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की कशा प्रकारची उत्तर लिहायची किंवा कशा प्रकारची तुम्हाला हे उत्तर लिहिता आले पाहिजे. तर उद्या आपण पाहू पद्य आकलन. पद्य आकलन म्हणजे कवितावरती कसे प्रश्न विचारले जातात का कवितेवरती कसे प्रश्न येतात. तर आजचा पाठ हा इथे संपत आहे. धन्यवाद. Thank you, sir. Hello. Thank you, sir. Thank you so much. So students, हम यहाँ पे एक छोटा सा ब्रेक ले रहे हैं. नेक्स्ट लेक्चर 8:55 को स्टार्ट होगा. थैंक यू. हेलो माधुरी मैडम.